नमस्कार, मी मेघनाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण इथं गव्हाच्या पिठाचं मिनी पिझ्झा बनवणार आहोत। खूप छोटे छोटे आज आपण इथं पिझ्झा बनवणार आहोत। तर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राइब करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तर त्यासाठी मी इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। तर साधारण 1-2 वाटी एवढं गव्हाचं पीठ मी इथं घेतलेलं आहे। चवीपुरतं मीठ घालायचं आहे। त्यासोबत एक चमचा इथं साखर घालून घेतलेला आहे। तर त्यानंतर इथं एक अर्धा चमचा बेकिंग पावडर घालून घ्यायचं आणि पाव चमचा बेकिंग सोडा याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे। तर हे छान इथं हाताने मिक्स करून घेतलं। त्यानंतर मी इथं 1 वाटी थोडंसं आंबट असलेलं दही घेतलेलं आहे। 2 दिवसापूर्वीचं हे दही आहे। तर ते इथं घालून घ्यायचं आहे। चमच्याने किंवा हाताने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर आपल्याला इथं पहिलं पाणी वगैरे न घालता हे दह्यासोबत हे पिठाला छान मिक्स करून घ्यायचं आहे। जर लागलं तर तुम्ही इथं दही किंवा थोडंसं पाणी इथं वापरू शकता। तर मी इथं खूप थोडंसं इथं पाणी वापरलेलं आहे। साधारण 3 ते 4 चमचे एवढंच मी इथं पाणी घेतलेलं आहे। जर तुम्हाला एखाद्या वेळेस इथं पाणी वगैरे नाही लागणार असंच दह्यामध्ये तुम्ही हे पीठ मळून घेणार आहेत तर 4 ते 5 मिनिट मी असं छान मिक्स करून घेतलं, पिठाला मळून घेतलं। त्यानंतर इथं 1 ते 2 चमचे एवढं तेल घालून छान असं पिठामध्ये चोळून घेतलेलं आहे। तर ह्याला बाजूला ठेवून असंच 10 मिनिटं ठेवून द्यायचं आहे। तर 10 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता छान असं पीठ इथं मुरलेलं आहे। त्यानंतर इथं त्याच्यामधला एक गोळा इथं काढून घ्यायचा आहे। तर आज मी इथं छोटा पिझ्झा बनवणार आहे तर त्यासाठी मी इथं एक छोटाच घेईल। तर इथे छान त्याला इथं गोल असं गोळा करून घेतलेला आहे। त्यानंतर त्याला पीठ लावायचं आणि असं लाटून घ्यायचं आहे। तर पिझ्झा आहे तो जाडच ठेवायचा आहे। तर हे बघा मी इथं लाटून घेतलेला आहे। त्यानंतर असं कडेकडेने थोडंसं बोटाने असं दाबून घ्यायचं आहे। तर जेव्हा आपण बाहेरचा पिझ्झा खातो तेव्हा त्याचा असं साचा असतो, आपण बघितलेलंच आहे। तर तसंच आपण इथं बोटाने करून घेतलेलं आहे। त्यानंतर इथं एक काटेरी चमचा किंवा कोणताही असं टोक येत असलेलं कोणताही एक वस्तू घ्यायचा आणि याला असं टोक इथं मारून घ्यायचं आहे, म्हणजे हे आपलं चपाती आहे ते फुगणार नाहीत। तर इथं तवा गरम करायला ठेवून दिलेलं होतं। तवा छान गरम झालेला आहे। तर आता ह्याच्यावर हे आपण चपाती बनवलेलं हे ठेवून द्यायचं आहे। पिझ्झा बेस बनवलेलं ठेवून द्यायचं आहे। 4 ते 5 मिनिटानंतर बारीक गॅसवर मी याला भाजून घेतलेला आहे, छान भाजलेला आहे। तर आता गॅस इथं बंद करायचं। तर तुम्ही याला एका ताटमध्ये काढून घेऊ शकता किंवा गॅस बंद करून ह्याच्यावरच तुम्ही पिझ्झाचं हे सगळं बेस तुम्ही हे बनवू शकता वरचं। तर त्यासाठी मी इथं एक पिझ्झा सॉस इथं घेतलेला आहे। तर हे 1 चमचा पिझ्झा सॉस मी लावून घेतलं, तर तुम्ही कमी जास्त लावू शकता। त्यासोबत मी इथं चीज घेतलेला आहे। चीज याच्यावर सगळीकडे ठेवून द्यायचं आहे। तुम्ही इथं कोणताही चीज घेऊ शकता आणि कमी जास्त सुद्धा तुम्ही इथं पिझ्झा घालून घेऊ शकता। तर हे बघा मी इथं सगळीकडे हे चीज पहिले ठेवून घेतलेला आहे। त्यानंतर इथं आवडीचे भाज्या ठेवून घ्यायच्या आहेत। तर मी इथं कांदा, टोमॅटो व शिमला मिरची इथं ठेवून घेणार आहे। असे त्याचे छोटे छोटे भाग मी करून घेतलेले आहेत। तर तुम्ही इथं अजून स्वीटकॉर्न वगैरे ठेवून घेऊ शकता किंवा घरात जे काही आहेत तर ते तुम्ही इथं ठेवून हे करून घेऊ शकता। त्यासोबत मी थोडंसं इथं ओरिगॅनो व थोडेसे चिली फ्लेक्स इथं घालून घेणार आहे। तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे चिली फ्लेक्स व ओरिगॅनो इथं घालून घ्यायचं आहे। आणि त्याच्यानंतर ह्याच्यावर आणखीन थोडंसं चीज घालून घ्यायचं आहे। जर तुम्हाला खाली पहिलं चीज घालायचं नसेल तर तुम्ही पहिलं असं भाज्या ठेवून ह्याच्यावर सुद्धा तुम्ही इथं चीज घालून घेऊ शकता। तर मी थोडंसं पहिलं खाली घालून घेतलं, त्यानंतर इथं वर सुद्धा घालून घेतलेलं आहे। तर इथं आपलं पिझ्झा बेक होण्यासाठी तयार आहे। तर आता मी गॅस इथं चालू केलेला आहे। तर ह्याला इथं तव्यावर मध्यभागी ठेवून घेतलं, ताट झाकून 8 ते 10 मिनिटं बारीक गॅसवर याला छान असं बेक करून घ्यायचं आहे।
तर हे बघा, तुम्ही बघू शकता छान असं पिझ्झा आहे, बनवून तयार झालेला आहे मिनी पिझ्झा। तर आता मी तुम्हाला ह्याच्या खालचं काढून दाखवते। हे बघा, छान असं भाजलं गेलेलं आहे, छान असं बेक झालेलं आहे आणि चीज सुद्धा छान असं विरघळलेलं आहे, मेल्ट झालेलं आहे। तर आता आपण इथं ओरिओनचं, जेव्हा आपण बाहेरचं पिझ्झा मागवतो त्यात जे पाउच असतात, तर त्यातलं मी तुम्हाला इथं ओरिगॅनो सीझनिंग घालून दाखवत आहे। आणखीन थोडंसं मी इथं चिली फ्लेक्स घालून घेतलेलं आहे। तर आपण इथं पहिलं सुद्धा घातलेलं आहे, नंतर नाही घातलात तरीही चालेल। त्यानंतर हे आता दुसरं मी इथं पिझ्झा बनवून घेणार आहे पनीरचं घालून। तर त्याला सुद्धा पहिला आता चपातीसारखं लाटून भाजून घेतलेलं आहे। त्यानंतर गॅस बंद करून इथं सुद्धा याला पिझ्झा सॉस व थोडंसं पनीर, थोडंसं चीज व थोडेसे भाज्या इथं ठेवून घेणार आहे। तर हे बघा, कांदा, टोमॅटो व त्यासोबत शिमला मिरची मी इथं ठेवून घेतलेला आहे। तर ह्याच्यानंतर मी इथं थोडंसं पनीर असं छोटे छोटे काप इथं करून घेतलेले आहेत पनीरचे, तर ते मी इथं ठेवून घेत आहे। तर मी पहिलंच पनीरचं केलेलं नव्हतं, तर आता मी हे पनीरचं चीज पिझ्झा इथं बनवत आहे। त्याच्यानंतर थोडंसं इथं चीज घालून घ्यायचं आहे। चीज व पनीर तुमच्या आवडीप्रमाणे जास्त कमी ठेवू शकता। तर ह्याला सुद्धा आपल्याला इथं गॅस चालू करायचं, ताट झाकून 8 मिनिटासाठी असंच बारीक गॅसवर बेक करून घ्यायचं आहे। तर 8 मिनिटानंतर छान असं इथं आपलं पनीरचं पिझ्झा बनवून तयार झालेला आहे आणि ह्याचा सुद्धा मी तुम्हाला खालचा बेक झालेला दाखवते। खूप छान झालेला आहे, खूप छान कलर आलेला आहे। तर तुम्ही सुद्धा असं गव्हाच्या पिठाचं घरीच मिनी पिझ्झा बनवून बघा, खूप छान होईल आणि सगळ्यांना खूप आवडेल। लहान मुलांना तर खूप आवडतात पिझ्झा। तर हे सुद्धा मी इथं कट करून घेतलेलं आहे। तर दोन्ही पिझ्झा मी इथं कट करून दाखवलेला आहे। छान असं जाळी आलेली आहे, हे तुम्ही बघू शकता। ह्या पिझ्झाला तुम्ही बघू शकता छान असं जाळी आलेलं आहे। तर मी तुम्हाला इथे जवळून दाखवत आहे। तर तुम्ही सुद्धा असंच एकदा नक्की करा। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।